तर भारतीय खो खो संघाचं पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर खेळाडूंनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती देखील केली आहे। यावेळी पुणेकरांनी खेळाडूंचं जंगी स्वागत देखील केलेलं आहे। खो खो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खो खो संघाने जे आहे ते अजिंक्यपद मिळवलेलं आहे। त्यानंतर आता खो खो संघाचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं। भारतीय खो खो संघानं यंदा पहिलाच वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे आणि आपण पाहतोय की खो खोची टीम जी आहे ती दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेली होती। सुरुवातीला तुमचं अभिनंदन। भारतीय संघामध्ये खेळताना एक खेळाडू म्हणून अंतिम सामन्यामध्ये दडपण होतं का? पहिलाच वर्ल्ड कप होता भारतात, हा पहिला वर्ल्ड कप होता खो खोचा। 24 कंट्रींनी यामध्ये सहभाग घेतलेला, तर नक्कीच भारतामध्ये असल्यामुळे भारतीय संघावर थोडं दडपण होतं। जसं जसं आम्ही एक एक मॅचवर फोकस करत होतो आणि आम्ही पुढे जात होतो। फायनल मॅचला घ्यायचं आम्हाला तुम्ही पहिला मॅच आम्ही जशी घडलो तशी फायनल मॅच आम्ही जास्त फरकाने जिंकलेलो आहे आणि हा पूर्ण भारतीयांसाठी अभिमान आहे। राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आता यांना जे आहे पुढच्या काळामध्ये भरीव मदत मिळेल त्यासाठी शासनाकडे आजच त्यांना राज्य सरकारने प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक 2 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत। हा त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान आहे। यापुढील या खेळाडूंना राज्य सरकारकडनं जी काय गरज भासेल ती सर्वोत्तरी मदत करण्याचा सरकार नक्की करेल। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।